एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा एसएससी जीडीच्या जवळपास 50,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि एसएससी जीडी मध्ये आतापर्यंत सर्वात मोठा बदल जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी मध्ये या ठिकाणी झालेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीची जी भरती हे कधी निघणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। पण यामध्ये एसएससी जीडी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर जे एसएससी जीडी मध्ये जर आपण पाहिलं तर पहा एसएससी जीडी मध्ये माजी सैनिकांना 10% आरक्षण होतं 100 पैकी। आणि त्याचबरोबर ज्या काही महिला उमेदवार आहे महिला उमेदवारांना 20% आरक्षण होतं एसएससी जीडी मध्ये। आणि ज्या काही 70% ज्या काही जागा राहते तर त्या जागा या ठिकाणी सर्वसाधारण जे विद्यार्थी म्हणजे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन म्हणजे कोणत्या कॅटेगरीचे ते सर्वसाधारण जागांसाठी राखीव राहायच्या 70% जागा। पण आता एसएससी जीडी मध्ये मोठा बदल या ठिकाणी काय झालाय विद्यार्थी मित्रांनो, तर पहा एसएससी जीडी मध्ये यावर्षी जे काही अग्निवीर आहे, जे काही अग्निवीर आर्मी रॅली जे काही अग्निवीर आहे, जे काही एक्स अग्निवीर आहे म्हणजे जे काही रिटायर या ठिकाणी होणार आहे अग्निवीर, ठीक आहे, जे काही अग्निवीर जवान आता या ठिकाणी रिटायर होणार आहे तर त्यांच्यासाठी ही चांगली खुशखबर आहे। एक लक्षात ठेवा, जे काही अग्निवीर आहे जे आता रिटायर होऊन या ठिकाणी येणार आहे तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी मध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये 50% या ठिकाणी त्यांचा कोटा राहणार आहे। एक लक्षात ठेवा, त्यांना 50% आरक्षण राहणार आहे, 50% त्यांचा कोटा त्या ठिकाणी राहणार आहे, लक्षात ठेवा। तर हा काही मोठा या ठिकाणी बदल या ठिकाणी केंद्र सरकारने केला। गृह विभागांतर्गत याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक या ठिकाणी नुकताच आलेला आहे, लक्षात ठेवा। तर आता जे काही अग्निवीर आहे जे रिटायर होऊन येणार आहे तर त्यांना 50% कोटा या ठिकाणी त्यांच्यासाठी राखीव राहणार आहे। बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी, एसएसएफ, सीआयएसएफ, आसाम रायफल झाला, आयटीबीपी म्हणजे जे काही एसएससी जीडी मधले ज्या काही फोर्सेस आहेत तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 50% आरक्षण केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेला गृह विभागांतर्गत हे या ठिकाणी त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्यांचा कोटा या ठिकाणी देण्यात आला। म्हणजे आता जर आपण एसएससी जीडी मध्ये पाहिलं तर बघा 100% पैकी जर आपण आरक्षण पाहिलं तर 50% आरक्षण म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही अग्निवीर आहे त्यांच्यासाठी हे 50% आरक्षण आहे। आणि 20% जे आरक्षण आहे ते महिला उमेदवारांना आणि झालं की 70% आणि त्याचबरोबर 10% जे आरक्षण आहे ते माजी सैनिकांना आहे। तर टोटल 80% जे विद्यार्थी मित्रांनो रिझर्वेशन या ठिकाणी माजी सैनिक झालं, त्याचबरोबर अग्निवीर झालं आणि महिला उमेदवार झालं तर यांना भेटणार। आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 20% मध्ये आपल्याला खेळावं लागणार आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन जे विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त या ठिकाणी वाढणार आहे, लक्षात ठेवा। तर अग्निवीर साठी ही चांगली सुवर्ण संधी, अग्निवीर साठी ही जे विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे, खुशखबरच आहे। पण जे विद्यार्थी या ठिकाणी वर्षानुवर्ष अभ्यास करते एसएससी जीडी वर्षभर याच्या भरोशावरच या ठिकाणी भरपूर विद्यार्थी या ठिकाणी राहते, लक्षात ठेवा। जे विद्यार्थी 5-5 वर्षापासून अभ्यास करत आहे, 4-4 वर्षापासून अभ्यास करत आहे तर त्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता जर आपण या ठिकाणी पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जागा जर आपण पाहिलं, तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जागा राहते 1000 2000 अशा प्रकारे महाराष्ट्रामधून टोटल जागा राहते। त्यामध्ये सुद्धा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीच्या जागा राहते। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगून देतो, जर समजा 1000 जागा निघाल्या महाराष्ट्रामध्ये एसएससी जीडीच्या 1000 जागा निघाल्या तर त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर 1000 मधल्या 500 ज्या जागा ह्या अग्निवीरच्या राहणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर या ठिकाणी 200 जागा महिला उमेदवारांच्या राहणार आहे आणि माजी सैनिकांच्या 10 जागा राहणार आहे। आणि टोटल त्या ठिकाणी 200 जागा सर्वसाधारणसाठी राहणार आहे, फक्त 200 जागा। आणि त्या 200 जागेमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना खेळावं लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन आणि जे काही या ठिकाणी जे काही कॅटेगरी आहे, ठीक आहे। तर ह्या सर्व कॅटेगरीच्या पण त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुकडे पडले राहते, त्यांची सुद्धा वेगवेगळ्या जागा त्या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे कॅटेगरी वाईज जर आपण पाहिलं एससी एसटीला खूपच कमी जागा येणार आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीला पण जागा या ठिकाणी कमी येणार आहे, ओपनला पण जागा कमी येणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीला पण या ठिकाणी जागा कमी येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुढची प्रक्रिया राहणार आहे, लक्षात ठेवा। तर हे नोटीस या ठिकाणी आलाय, मी तुम्हाला नोटीस या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो। तर येणाऱ्या दिवसामध्ये 50,000 जागांसाठी ही भरती निघत आहे, तर त्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे नुकताच या ठिकाणी नोटीस आला आहे, तर हे गृह विभागांतर्गत हे नोटीस आलाय। बघा या ठिकाणी मी तुम्हाला मराठीत वाचून दाखवून देतो हे नोटीस, कारण की इंग्रजीमध्ये कोणालाही कळणार नाही, ठीक आहे।
रिझर्वेशन फॉर रिटायर अग्निवीर. त्याचबरोबर बघा द गव्हर्नमेंट हॅज क्रिएटेड अ न्यू कॅटेगरी फॉर एक्स अग्निवीर. तर एवढं ते मी तुम्हाला इंग्रजी वाचून दाखवत नाही, तर हे मराठीत मी तुम्हाला वाचून दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला कळणार आहे काय म्हटलं आहे बघा. तर बघा सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल CAPF आणि AR मध्ये अनुक्रमे कॉन्स्टेबल, जनरल ड्युटी, रायफलमॅन पदांच्या भरतीमध्ये माजी अग्निवीर ही नवीन प्रवर्ग निर्माण केला असून त्यांच्यासाठी खालील तरतुदी केल्या आहेत. तर रिक्त जागांमध्ये 50% आरक्षण. त्याचबरोबर बघा विहित कमाल वयोमर्यादेत 3 वर्षाची सवलत भेटणार आहे. तसेच माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील उमेदवारांना विहित कमाल वयोमर्यादा पलीकडील 5 वर्षाची वयोमर्यादित सवलत देण्यात येणार आहे. आणि शारीरिक मानक चाचणी PST, शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET आणि लेखी परीक्षेतून सूट. तर बघा या ठिकाणी जे काही मी तुम्हाला थंबनेलमध्ये काय सांगितलं SSC GD मध्ये पेपर होणार आहे, तर या ठिकाणी पत्रकमध्ये काय म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो, यांना पेपर पण द्यावं लागणार नाही. जे काही या ठिकाणी आता अग्निवीर असणार आहे तर त्यांना पेपर पण या ठिकाणी कोणताही पेपर नाही द्यावं लागणार आहे आणि कोणताही ग्राउंड त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. डायरेक्ट त्यांचं सिलेक्शन होणार आहे. तर हे पत्रकमध्ये दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या मताने या ठिकाणी सांगून नेलो. तर बघा काय म्हटलं आहे, शारीरिक मानक चाचणी PST, शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET आणि लेखी परीक्षेतून सूट भेटणार आहे त्यांना. ठीक आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त माजी अग्निवीरांच्या पुढील प्रगतीमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने गृह मंत्रालयाअंतर्गत एक विशेष माजी अग्निवीर विभाग स्थापन करण्यात आला आहे. सध्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने अद्याप त्यांच्या सेवेचा कालावधी पूर्ण केलेला नाही आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यमंत्री श्री नित्यानंद राय यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना हे विधान केलं होतं. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक आलेलं आता अग्निवीरांसाठी तर आपण पाहिलं तर धीरे धीरे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्टेटमध्ये सुद्धा या ठिकाणी जे काही स्टेट पोलीस आहे, स्टेट पोलीसमध्ये सुद्धा अग्निवीरसाठी या ठिकाणी रिझर्वेशन राहणार आहे. त्याचबरोबर वनरक्षकमध्ये सुद्धा रिझर्वेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर जे काही या ठिकाणी अग्निशामक दल आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला अग्निवीरमध्ये या ठिकाणी अग्निवीरांना या ठिकाणी रिझर्वेशन त्या ठिकाणी भेटणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आतापासून SSC GD पासून या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सोमवारपासून SSC GD मध्ये सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर आता SSC GDच्या ज्या जागा ह्या निघत आहेत लक्षात ठेवा, 50,000 जागांसाठी ही भरती निघत आहे. तर यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असणार आहे लक्षात ठेवा, कारण की 80% ज्या जागा ह्या रिझर्वेशन असणार आहे त्या राखीव असणार आहे. ठीक आहे. आणि 20% आपल्याला या ठिकाणी खेळावं लागणार आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. तर SSC GDची जी नवीन भरती हे 50,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी निघत आहे लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर SSC GDची जी भरती हे जवळपास आपल्याला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी SSC GDची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे SSC GD मध्ये मोठा या ठिकाणी बदलाव या ठिकाणी झालेला आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रक्रिया असणार आहे. तर यामध्ये जे पण विद्यार्थी अभ्यास या ठिकाणी जे विद्यार्थी महाराष्ट्रातले पण असे काही विद्यार्थी आहे ते कोणत्याही परीक्षेची तयारी करत नाही, ते या ठिकाणी ना पोलीस भरती करते, ना वनरक्षक करते, ना कोणतीही भरतीची तयारी या ठिकाणी काही विद्यार्थी करत नाही, पण ते विद्यार्थी SSC GDची तयारी करते लक्षात ठेवा. असे पण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहे लक्षात ठेवा. तर त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून मेहनत या ठिकाणी करत आहे, जिद्दीने चिकाटीने मेहनत करत आहे. 8-8, 10-10 घंटे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहे. काही विद्यार्थी भरपूर विद्यार्थी या ठिकाणी SSC GDच्या भरोश्यावर आहे. फक्त ह्या दोनच भरत्या होत्या गोरगरिबासाठी. एक होती इंडियन आर्मी, ते पण या ठिकाणी अग्निवीरमध्ये कन्वर्ट करण्यात आली, आणि दुसरी जी होती ती गोरगरिबासाठी, ती SSC GD. ह्या दोनच भरत्या SSC GD मध्ये राहिल्या होत्या. त्यामध्ये आता SSC GD मध्ये सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून SSC GD मध्ये सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे आपलं या ठिकाणी नुकसान होणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दाडीचा थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय.